विकासाच्या नावाखाली कोकणचा कोळसा। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन। कोकणची लाल माती, हिरवीगार वनराई आणि अथांग समुद्र किनारा आज विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रदूषणाच्या कात्रीत सापडला आहे। नुकत्याच झालेल्या चिपळूणमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मी ऑर्गॅनिक सारख्या प्रकल्पांना विरोध दर्शवत स्थानिकांच्या आरोग्याची ढाल पुढे केली असली तरीही हाच न्याय रिफायनरी आणि मायनिंग प्रकल्पांना का लावला जात नाही, असा संतप्त सवाल आता कोकणच्या कानाकोपऱ्यातून विचारला जात आहे। पाहूयात याबाबतचा सविस्तर तपशील। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे आयोजित सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की प्रदूषण वाढवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे प्रकल्प सरकार सहन करणार नाही। विकास हा पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचाच असावा, ही त्यांची भूमिका कौतुकास्पद वाटत असली तरी ती निवडक प्रकल्पांपुरतीच मर्यादित का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। मायनिंग प्रकल्प कोकणचा कसा कोळसा करतात हे पाहण्यासाठी लांब जाण्याची गरज नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आणि कळणे ही गावे आज विनाशाची जिवंत स्मारके बनली आहेत। एकेकाळी सुंदर किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले रेडी हे गाव आज लोह खनिजाच्या धुळीने माखले आहे। येथील शेती नापीक झाली असून भूजल पातळी कमालीची खालावली आहे। निसर्ग समृद्ध कळणे परिसरात खाणकामांमुळे डोंगरच्या डोंगर पोखरले गेले आहेत। यामुळे जैवविविधतेचा ऱ्हास झाला असून स्थानिकांना श्वसनाचे गंभीर आजार जडले आहेत। राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प म्हणजे विनाशाचे महाद्वार असल्याची भीती स्थानिकांमध्ये आहे। आंबा, काजू आणि नारळांच्या बागांवर रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साईड सारख्या वायूचा विपरीत परिणाम होईल। समुद्रात सोडल्या जाणाऱ्या गरम पाण्यामुळे किनारपट्टीवरील मासळी नष्ट होईल, ज्यामुळे हजारो मच्छीमार देशोधडीला लागतील। लक्ष्मी ऑर्गॅनिकमुळे प्रदूषण होते म्हणून तो प्रकल्प रद्द होऊ शकतो, तर मग रिफायनरी आणि मायनिंगमुळे होणारे प्रदूषण सरकारला का दिसत नाही, असा सवाल पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केला आहे। निवडणुकांच्या काळात आश्वासनाची खैरात करणे सोपे असते, मात्र कोकणच्या पर्यावरणाचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे। जर सरकार खरोखरच पर्यावरणपूरक विकासाचा पुरस्कर्ता असेल तर केवळ एका प्रकल्पाला विरोध करून चालणार नाही। कोकणच्या अस्मितेवर आणि निसर्गावर घाला घालणाऱ्या प्रत्येक विनाशकारी प्रकल्पाचा फेरविचार होणे गरजेचे आहे। यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।